जय श्री निवृत्तीनाथ. चला महाराज कुठे चालले? आम्ही आता जातो कुशावर आंघोळ करायला. शाही हो महाराज कुठे चाललो आपण आता? कुशावर तर कुंडावर आम्ही चाललो आंघोळीला, शाही स्नान करायला. आणि शाही स्नान करून लगेच तिकडं कपडे चेंज करायचे आणि मग जायचं ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. तसं तुम्हाला आमच्या मागं ब्रह्मगिरी दिसणार नाही, अंधार आहे, नाही तर ब्रह्मगिरी दिसलं असं तुम्हाला. पांडू हे पांडू कुठं चाललात बाळा? आंघोळीला चालला. चला आंघोळीला पहिले आंघोळ करू कुशावर्तावर, मग तिथून पुढं आपण ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला निघू. चला ह्याला हात उलटा झाला मला आता, आता करायला लागलं. हा वा नाही पकड तू दादा, दाखवा मला. चला आता कुशावर्तावर आंघोळी झाल्या. मोबाईल तिथं नेता आला नाही कारण की गर्दी भरपूर होती. कालची आहे शॉर्ट माझ्याकडे, ती टाकीन. पण आता कपडे घालायसाठी आम्ही किती लांब आलो रस्त्यावर. त्या कपडे घालायचं मस्त इथे. चला त्र्यंबकराज भगवान की, निवृत्तीनाथ महाराज की जय. तरी अशा प्रकारे आता आपली आंघोळ झाली, कपडे बदलले आणि आता आपली प्रदक्षिणेला सुरुवात होईल. कुठून? महादेवाचं दर्शन केलं म्हणजे महादेवाच्या दारात आपला त्र्यंबकेश्वराच्या दारात जायचं. द्वारामध्ये गेल्यानंतर द्वारातच पाया पडू आणि तिथून आपली प्रदक्षिणा सुरुवात करू. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. आणि अशा प्रकारे त्र्यंबकेश्वराचं आमचं वारकरी दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता इथून आमची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा सुरुवात. त्र्यंबकराज भगवान की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय. चला प्रदक्षिणेला चला. निवृत्ती वा किती मस्त बिल्डिंग आहे बघा. तिथून भजन पण खूप छान चाललंय. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. मस्त भजन चालू आहे. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. महाराज किती गोड भजन आहे. हा मग लय गोड भजन आहे महाराज. हा आहे बस स्थान, बस स्टेशन. इथं लोकल बस, बाहेरून आलेल्या बस, म्हणजे ज्या बस लांबून येतात मुंबई वगैरे पुणा त्या साईडून, इकडं हा बस स्टॉप आहे. आणि लगेच बस स्टॉपपासून 1-2 मिनटाच्या अंतरावरच त्र्यंबकराज भगवानची कमान लागेल. जास्त लांब नाही आहे बस स्टॉपपासून. तुम्हाला बसला बसला सुद्धा तुम्ही लवकरच येऊ शकता, जास्त काय उशीर लागणार नाही तुम्हाला बसला आल्यावर. प्रदक्षिणा मस्त चालू झालेली आहे आपली, सुरुवातच झाली आता. मस्त सुरुवात करून पुढं जायचं. पहा सूर्यनारायण सुद्धा आता टोकावर येत आहे. आमची पोरं पुढं चालतात. मग तो भजन जरा लईच आवडलं मला.
ते आता मगाशी वारकरी करत गेले. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया. 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 या त्या ट्रॅक्टर तिथे पण ती ट्रॅक्टर होती दगड ठेवलेली. काय माऊली आले गेले सगळ्यांसाठी का? हा माऊली सगळे यात्रेकरू येतील त्यांच्यासाठी तुम्ही सेवा करता. खूप छान सेवा आहे. आपण अंजनी तलावाजवळ आलेलो आहोत आणि आता अंजनी तलावाचं दर्शन करून आपण प्रदक्षिणा मार्गाला लागू. परत इथूनच दर्शन करा अंजनी तलावाचं. आपण आता प्रदक्षिणा मार्ग. महाराज काल जेवढ्या दिंड्या आल्या त्याच्यापेक्षा दुप्पट दिंड्या आज येतात. त्याच मार्गातून आपल्या मार्गातून आपण जिथून आलो. मी तुम्हाला म्हटलं ना तर तिथून 1-2 दिंड्या नाही येत, 100च्या वर दिंड्या येतात आपल्या त्या पट्ट्यातून. लय दिंड्या येतात. आता आपण लागलो ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग. त्याला जय निवृत्ती देवा. रामकृष्ण हरी. त्याला बाबा कसे आले होते. हा जो तुम्हाला पर्वत दिसत आहे हा आहे अंजनी पर्वत. वरती मारुतरायांचा जन्म झालेला होता. अंजनी माता या वर डोंगरावर राहायची असा इतिहास आहे इकडला. अंजनी पर्वत हा ह्या डोंगरावर पण चढायला खूप कसरत आहे आणि मजाही तेवढीच आहे या डोंगरावर जायला. वाह पुढून बघा काय आलं. सर्जा राजा हे बघा. खूप छान. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया. सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया. सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया. चला अजून आपण किती चाललो असेल काहीच नाही. आता शिकतो सुरुवात झाली आपली. बाबा तुमचा परिचय द्या.
वासुदेव बळीराम मात्रे, वासुदेव बळीराम मात्रे, गाव बोनकोडे गाव म्हणजे आपल्या दीपक मामाच्या गावातले बरं का. ते पण आता आपल्या यात्रेला आलेले आहेत त्र्यंबक राजाच्या भेटीला, निवृत्तीरायांच्या भेटीला. आणि आज त्यांचा आमच्याशी योग घडला आणि लगेच परिक्रमेला निघालो. तो कोबरा सांगतात अभंगामध्ये बरं का दादा, लक्षात ठेवा. आता तेच पाठ करत होतो मी का माणसांच्या गाठी भेटी कशा असल्या पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्याला भामट्यांच्याच गाठी भेटतात, चांगल्यांच्या गाठी आपल्याला भेटत नाही. तू कोबराय सांगतात तै दुर्जनाशी संग, तै सज्जनाशी संग, तै दुर्जनाशी योग. हां, तुमची जर चांगल्या माणसांची गाठी भेटली तरच तुम्हाला काहीतरी चांगलं भेटतं, नाहीतर नाही. आणि आपलं होतंय ते, आपल्याला दुर्जनाच्याच गाठी जास्त भेटतात आणि नकारात्मक लोक जास्त भेटतात. हां, नकार करणारे जास्त लोक भेटतात. आता का याला लागला तो, आता मला पण एक बाई बोलते आता वारी कापूस करायला लागला. बघा माझी आहे ना, तुम्हाला सांगायचं नसतं. हे लोक कोण माहितीये का, गाठ पडले ठका ठका त्याचे वर्म झाले तुका. नास्तिक लोक ते करत नाही, दुसऱ्याने करून देत नाही, ते विरोध करणारी लोक. म्हणून महाराज, माणसाला जर वाटतंय जर आपल्याला वारी घडावी, पुण्य कमवावं, तर नक्की माझ्या निवृत्तीनाथांच्या वारीला या. तुम्हाला हे सर्व सज्जन तुमच्या डोळ्याला भेटतील. या काय दादा, ब्रह्मगिरी परिक्रमेला ही किती वेळ तुमची? पहिल्यांदा आलं तुम्ही? वा, चांगला आहे. माणसाने जन्माला आल्यानंतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करावी तरच मरावं. हां, आमचे सोनोपंत दादा आहेत संस्थेत, वारकरी शिक्षण संस्थेत सोनोपंत दादा होऊन गेले. त्यांचे काही उद्बोधक वाक्य आहेत. सोनोपंत दादांचं म्हणणं आहे माणसाने जीवनात आल्यानंतर वारी केल्याशिवाय मरू नये, आणि जर वारी न करता मेला तर त्याला माणूस म्हणू नये. किती सोनोपंत दादा, सोनोपंत मामाचे लय उद्बोधक वाक्य आहेत असे, आहे की नाही? काय वाक्य आहेत बघा, किती गोड वाक्य आहेत. माणसाने वारी केल्याशिवाय मरू नये, आणि वारी जर न करता मेला त्याला माणूस म्हणू नये. काय म्हणावं, बैल मेला असं म्हणावं. असं नाही, ते आपण आपलं टाकलंय. सोनोपंत मामाने लय उद्बोधक वाक्य लिहिलंय तेवढा. आणि तुमचं भाग्य आहे, आणि तुमची वारी घडते, तुम्हाला आता एक प्रदक्षिणा घडते. आता दरवर्षी या. यस हा, दरवर्षी येणार. हो हो हो. तुकाराम बघा, काही लोक दिंड्या घेऊन सुद्धा प्रदक्षिणा जात असतात, पूर्णच्या पूर्ण दिंडी घेऊन. हां, आणि बाकी काही लोक, काही दिंडी मालक सांगतात का आपलं तुम्ही जाऊ शकता, कारण की कोणावर बंधन नको. कारण की ही जी प्रदक्षिणा असते ती फार मोठी असते, 27 ते 28-30 किलोमीटरची ही प्रदक्षिणा असते. त्याच्यामुळं काही दिंडी मालक सांगतात का बाबा जसं जसं त्याला जमल तसं तसं त्याने ही प्रदक्षिणा करा. काही दिंड्या असतात का नाही कराच. वास्तविक त्र्यंबकला आल्यानंतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. हो महाराज, केलीच पाहिजे. तरच तुमचा त्र्यंबकला येऊन फायदा आहे, नाही तर अन्यथा तुमचा फायदाच नाही येऊन. हां, ते बोलतात नाही का, विहिरीजवळचा वाफा कोरडा राहिला, तसं काय असतं ते. आपण त्र्यंबकला आलो आणि बाजूला आपल्या ब्रह्मगिरी आहे,
आणि ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेचा एवढा मोठा फायदा असून जर आपण प्रदक्षिणा करत नसल तर कायच फायदा आहे महाराज. प्रमाणासहित सांगतो तुम्हाला, जरा थांबा. आता सांगतो तुम्हाला प्रमाण. त्र्यंबकला आल्यानंतर निदान पौषवारीला आल्यानंतर, एक पौषवारीमध्ये आणि एक आपण श्रावणामध्ये येतो, या 2 तिथीला आल्यानंतर माणसाने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालायची म्हणजे घालायचीच. हो, खरंच घालायची. प्रमाण आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. नामदेवराय सांगतात का जो माणूस, जो जीवन, जो व्यक्तिमत्व मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर ह्या ब्रह्मगिरीची जो प्रदक्षिणा करील त्याच्या पुण्याची गणना देवसुद्धा करत नाही आणि करूच शकत नाही. माझ्या नामदेवरायांचं म्हणणं आहे बरं का. आणि नामदेवराय म्हणजे कोण? माझ्या देवाचे, पांडुरंगाचे लढीवाळ भक्त. हां, माझ्या नामदेवरायांचं म्हणणं आहे का इथं आल्यानंतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही केलीच पाहिजे. आणि तीच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करायला आता आपण चाललो आहोत, जेणेकरून तुम्हालाही ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा मार्गक्रम दिसल किंवा तुम्हाला दर्शन घडेल. या हेतूने मी आज ही व्हिडिओ काढत आहे. नाहीतर मला आज लय काम होतं, पण मी फक्त तुमच्यासाठी आलो. मी म्हणजे आलो असतो पण व्हिडिओ नसती काढली, पण मी आता मुद्दा म्हटलं आलोय तर चला तुम्हाला पण दर्शन घडवूया. नाहीतर आज माझा प्लॅन होता का ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करता करता चिंतन करायचं, अभ्यास करायचा प्लॅन होता. ते चालूच आहे. मध्ये थांबतो, मध्ये पूर्ण काही व्हिडिओ काढत नाही. जिथं जिथं मला वेळ भेटत तिकडे मी अभ्यास करतो, चिंतन करतो आणि बाकी वेळेमध्ये तुम्हाला मी हे व्हिडिओ दाखवत असतो. रामकृष्ण हरी. जय निवृत्तीराय. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आजचा तर विषय तुम्हाला माहितीच आहे. जरा आता आमच्या काही महिला मंडळ मागं थांबल्यात, त्या जरा बोलले थोडे विश्रांती घेतो 5-10 मिनटाची. म्हटलं घ्या, थांबतो तुम्हाला मी पुढं, काही काळजी करू नका. तर त्यांच्यासाठी आता आम्ही पुढं आलो. दादा आमचे, मी, दीपक महाराज जरा पुढे गेलेत, संतोष दादा पुढं आहेत. फक्त सर्व महिला मंडळ आमचं मागं राहिलं आहे. माऊली महाराज पण मागे आहेत. त्यांच्यासाठी जरा विचार करतो थांबू, इथं थांबतो. मग ते आल्यानंतर मग त्यांच्यासोबत जरा पुढं निघू. मग तोपर्यंत माझी ब्रह्मगिरी पर्वत बघा. हा काय पर्वत आहे. वा, खूप छान. हा, जय निवृत्ती देव. आताच आमचे सवंगडी मला भेटले, माऊली महाराज, पांड्या. अरे कुठे होते दोघं तुम्ही? मागं थांबलेले. बँकेत गेलते का? बरोबर, ठीक आहे. बँकेत तर बँकेत. किती पैसे काढले मग? रास. तर आता आमचे विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळाचे अध्यक्षिनी आमची काकी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना. काका नाही आले का? बरं, काकाला काम आहे. काय बाय, कशी आहे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा काकी? हा, आम्ही काकडा बोलत चालल्या. वा वा वा, मग काय वाटत नाही. बरं आहे, बरं आहे. तुमचे सवंगडी कुठे गेले? आमचे सवंगडी तिकडे आहेत. बरं पुढे बसलीत का? 1 मिनिट. हा, सज्ज सावध. काय बाय, रामकृष्ण हरी. कशी चालली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा? मग जरा हसा. बाबा, दम लागले ना. असं आहे का? काकडा बोलत. हा का? जास्त बसून आहे ना? बरं, असू द्या आपल्याला जसं जमतं तसं
करावं. आता आपले वय निघून गेले ना, रात्री जर आम्ही उशिरा पोहोचलो तसं नाही, आपल्या शरीराला झेपल तेवढंच करावं. आम्ही तसंच करतो. हा, कारण की आपण जवान नाही आता. या पोरांनी केली तर चालेल नॉनस्टॉप, पण हे थम्सअप पितात, जाऊ द्या, आठवत आलो. असू द्या. मग जशी होईल तशी, ज्याला झेपल तशी माणसांनी वारी करावी, ती ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करावी, पण करावी हे मात्र नक्की आहे. बरोबर ना? चला, हा ठिकाण कोणी ओळखला का नाही का माहिती. कोजोळी या ठिकाणी आम्ही जेव्हा येतो, म्हणजे त्र्यंबकला जाताना, त्र्यंबकेश्वरला जाताना इकडं आपलं दुपारचं जेवण असतं. बाबा काय ऐकता, ऐकून द्या आम्हाला पण. बघा महाराज, मोबाईल लाखाचा घ्या, 2 लाखाचा घ्या, हा, आणि त्याच्यात जर असे गाणी नसतील तर तुमच्या मोबाईलला 0 किंमत आहे. बरोबर आहे का रे बाबा? किती लाखाचा मोबाईल घ्या, जर असे गाणे जर तुमच्या मोबाईलला नसतील तर तुमच्या मोबाईलची किंमत 0. चला मग उसा या आमच्या महाराजांना विचारतो. हो दीपक माऊली, हा बाबांचा मोबाईल आहे, कसा गाणे आहे? बाबांना सांगितलं आमच्या दीपक माऊलींकडं 2 मोबाईल आहेत, लाखाचे. तुमच्याकडे 2 लाखाचा आहे, तुमच्याकडं 1.5 लाखाचा आहे, माझ्याकडे लाखाचा आहे, माझ्याकडे तुमच्याकडे लाखाचा आहे, तुमच्याकडे लाखाचा आहे. पण या सर्व लाखांच्या मोबाईलमध्ये जर असे गाणे नसतील तर त्या मोबाईलची किंमत भंगार आहे, तो भंगार, 0. बरोबर का ना दादा? हा, मोबाईल असावा पण मोबाईलमध्ये देवांची गाणी असावे. वा बाबा, खूप छान. हे बाबांना पण लिंबू तरच हे सगळ्यांना आपण चला, असं पाहिजे महाराज, नाही तर काय ते आता नाही बोलून दाखवत मी, जाऊ द्या. मंगल आरती झाले वैष्णव, जय जयकार गर्जती, नवल होत आहे आरती देवादी देवा. या लिंबू सरबत घ्या, द्या.